नमस्कार मैत्रिणींनो, ज्योत्स्ना रेसिपीमध्ये आपले खूप खूप मनापासून स्वागत आहे। आज आपण श्रावण सोमवारी पहिल्या कशी पूजा करायची ते बघणार आहोत। त्यासाठी लागणारे साहित्य घेतलेलं आहे मी येथे ना आरती तयार करून घेतलेली आहे। बघा, दूध घेतलेला आहे आणि पाणी घेतलेलं आहे आणि एक दिवा प्रज्वलित करून घेतलेला आहे। 1 रुपयाचं नाणं घेतलेलं आहे, सुपारी घेतलेली आहे, कापूर घेतलेला आहे, गुळ खोबऱ्याचं नैवेद्य घेतलेला आहे आणि चंदन घेतलेला आहे, अक्षता घेतलेला आहे, हळद कुंकू गुलाल बुक्का घेतलेला आहे आणि अजून आपण इथे बेल घेतले। बघा, येथे मी पाट टाकून घेतलेला आहे आणि जागा पुसून घेतलेली आहे, पांढरा कापड टाकलेला आहे। आता आपल्याला पूजेला सुरुवात करायचं आहे। पांढरा कापड असेल तर पांढराच कापड अवश्य टाकायचं आहे। तर कोणतीही पूजा करण्यापूर्वी दीप प्रज्वलित करून दीपाची पूजा म्हणजे स्थापना करायची आहे या पद्धतीने। आणि गणपतीचा अभिषेक करून आपल्याला गणपतीची पण स्थापना करायची आहे। व्हिडिओ खूप मोठा होतो म्हणून मी अभिषेक दाखवित नाही आहे। तर माझ्या बऱ्याच व्हिडिओमध्ये मी अभिषेक दाखविलेला आहे, मंत्र जापही म्हणजे कसं करायचं तेही दाखविलेलं आहे। या पद्धतीने आपण गणपतीची स्थापना करून घ्यायची आहे। आता आपल्याला शिवलिंगाची पण पूजा करायची आहे। गणपतीला विड्याच्या पानावर ठेवायचं होतं, तर मी असं साईडनी ठेवून घेते कारण की ही मूर्तीची थोडी बैठक कमी आहे, त्यामुळे ती व्यवस्थित बसत नाही। तर मी या पद्धतीने ठेवून घेतलेलं आहे। आता आपल्याला इथं शिवलिंग घेतलेलं आहे। हे याचं शिवलिंगाचं म्हणजे मुख आपलं उत्तरेकडे पाहिजे या पद्धतीने ठेवायचं आहे। सुरुवातीला आपल्याला थंड पाण्याने अभिषेक करायचा आहे आणि मंत्र जाप करायचा आहे। ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय या पद्धतीने आपल्याला जल अर्पण करायचं आहे। त्यानंतर आपल्याला दूध न कच्चं घ्यायचं, शिजलेलं दूध घ्यायचं नाही। दुधाने किंवा पंचामृतनेही करू शकता, परंतु न कच्चं दुधाने करायचं तर ते अतिशय छान आहे। कच्चं दूधच टाकलं जातात पिंडीवर। तर ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय अशा पद्धतीचा जाप करायचा आणि दुधाने अभिषेक घालायचा आणि त्यानंतर पुन्हा शुद्ध जलाने आणि मग आपल्याला पिंडीला पुसून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला ही एका प्लेटमध्ये स्थापना करायची आहे पिंडीची। बघा, आता प्लेट ठेवलेली आहे। मी तांदळाची रास ठेवून घेते आणि या पद्धतीने आपल्याला पिंडीला ठेवायचं आहे आणि थोडे मी अशा पाकळ्याही टाकून घेत आहे, थोडे आजूबाजूला या पद्धतीने। आणि आता आपल्याला येथे हा पाण्याचा विडा घेतलेला आहे मी, तो ठेवायचा आहे। बघा, यावर हळकुंड, सुपारी आणि 1 रुपयाचा सिक्का आणि अशा पद्धतीने हा पाण्याचा विडा ठेवून घ्यायचा आहे। आता आपल्याला प्रथम म्हणजे दिव्याचं, गणपतीचं आणि विड्याचं पूजन झाल्यानंतर आता आपल्याला शंकराचं पूजन करून घ्यायचं आहे। यांचं पूजन करून घ्यायचं, हळद कुंकू अक्षदा वाहून नाही का दिव्यांचं, गणपतीचं सगळ्यांचं पूजन करून घ्यायचं आहे। या पद्धतीने मी सगळ्यांचं पूजन करते। त्यानंतर आमच्याकडे म्हणजे या शंकराच्या शिवलिंगावर म्हणजे हळद कुंकू वाहत नाही आणि चंदन वाहतात आणि गुलाल आणि बुक्का या पद्धतीने पूजा करतात। तर मी म्हणजे गुलाल बुक्का वाहून घेते आणि आता आपल्याला ह्या शिवलिंगाची पूजा करायची आहे। बघा, सुरुवातीला म्हणजे इथे चंदन लावून घ्यायचं आहे शिवलिंगावर आणि नंतर या बाजूला आपले गणेशजी आहे आणि इथे सदानंद कार्तिके आहेत, त्यांच्या जागेवरही लावायचं आहे। या बाजूला अशोक सुंदरी आहे, इथे जलाधारी आहे आणि त्या जलाधारीच्या अपोजिट पण लावून घ्यायचं आहे। आणि
नंदीच्या शिंगावर लावायचं आहे, असं म्हणजे 7 जागेवर आपल्याला चंदन लावून घ्यायचं आहे. या पद्धतीने पूजा करायची आहे. आणि नंतर बेल वाहायचं आहे. बेल आपल्याला असं 3 पाण्याचं घ्यायचं आहे. इथे आपण चंदन लावून घ्यायचं आहे. चंदन लावल्यानंतर आपल्याला बेलपत्र हे पालथं टाकायचं आहे या पद्धतीने. आणि याचं देठाचं भागनं या साईडनी ठेवायचं आहे अशा पद्धतीने. आणि मंत्र जाप करत जायचा, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय. तर आपण 5 वाहू शकतो, 11, 21, 108 अशा पद्धतीने आपण बेलपत्र वाहायचं आहे आणि मंत्रजाप करायचा आहे. आणि शंकराला पांढरे फूल अतिशय प्रिय आहे, तर मी पांढरे फूल घेतलेले आहे. बघा, या पद्धतीने फुलं वाहून घ्यायची आहे. अशा पद्धतीने पूजा करायची आहे. आणि गणपती बाप्पाला दुर्वा वाहून घ्यायचे आहे. बघा, आता आपल्याला शिवमूठ आपल्याला अर्पण करायची आहे. तर 3 आपल्याला तांदळाची आहे पहिली, तर ती तांदूळने मी दुधाने भिजवून घेत असते. आणि कसं की ती म्हणजे मोकळे असले तर व्यवस्थित शिवमूठ आपली अर्पण करता येत नाही. तर शिवमूठ या पद्धतीने अंगठावरती ठेवायचा आणि मुठीभर तांदूळ घ्यायचे आणि 3 वेळा आपल्याला असं अर्पण करायचं आहे. आणि म्हणायचं आहे, शिवा शिवा महादेवा, माझी शिव मुठ ईश्वरा देवा, मनातल्या इच्छा पूर्ण कर दे देवा, असे 3 वेळा म्हणायचं आहे. आणि 3 मूठ आपल्याला यावरनं असं तांदळाची मूठ अशी टाकायची आहे आणि म्हणत जायचं आहे. अशा पद्धतीने पूजा करायची आहे. आणि शेवटी आपल्याला दूध नैवेद्य लावायचं आहे. आणि पाण्याचं आणि गणपतीला आपल्याला गूळ खोबऱ्याचं नैवेद्य आणि दिव्याला साखरेचं लावून घ्यायचं आहे. तुमच्याकडे गळती असेल तर गळती अवश्य ठेवा. मी अशा पद्धतीने ठेवून घेतलेली आहे. आणि आपल्याला याच पद्धतीने ही पूजा ठेवून घ्यायची आहे. दुसऱ्या दिवशी आपल्याला ही पूजा पूर्ण हे उचलून घ्यायचं आहे निर्मल्य. आणि जे आपले दाणे आहेत ते आपले शिवामुठीचे ते पक्ष्यांना टाकून द्यायचे आहे, त्यांना द्यायचं आहे. अशा पद्धतीने पूजा करायची आहे. साधी सोपी पूजा. तर शेवटी आपल्याला आरती करून घ्यायची आहे. अशा पद्धतीने पूजा करायची आहे. कशी वाटली तुम्हाला माझी पद्धत? नक्की करून बघा या पद्धतीने. आणि पुन्हा भेटू नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत मस्त राहा, खुश राहा, आनंदी राहा. धन्यवाद. सर्वांना श्रावण महिन्याच्या हार्दिक शुभेच्छा. मैत्रिणींनो, पूजा करताना बरंचसं साहित्य असतं आणि त्यामध्ये मी हे धोत्र्याचं फळ विसरून गेले आपल्या शिवाला अर्पण करायला. तर मी ते आता करीत आहे. काही हरकत नाही. आपले भोले बाबा आपल्याला सर्वांना म्हणजे आपले पिताच आहे ते. तर मी विसरले होते, तर आता मी अर्पण केलेलं आहे धोत्र्याचं फळ. तर अशी चूक भूल माफ करा असं प्रभूचरणी प्रार्थना करून मी पूजा म्हणजे साधी सोपी माझी समाप्त करीत आहे. ठीक, पुन्हा भेटू नवीन व्हिडिओसोबत. धन्यवाद.